पिंपळगावामध्ये सध्या प्रचार करताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे या ठिकाणी उमेदवार भेटले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने पिंपळगावमध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? आम्ही आज दुपारपासून पिंपळगावमध्ये प्रचार करीत आहे. लोकांचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे आणि आम्हाला आनंद आहे की लोकांचा आमचा जो आदर किंवा आम्हाला जो रिस्पेक्ट या ठिकाणी मिळतो आहे तो पाहून आम्हाला खात्री झालेली आहे की संपूर्ण जनता ही पिंपळगावची आमच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. आपल्यासोबत अजूनही उमेदवार आहेत. काय सांगाल, काय आव्हान करा या पिंपळगावच्या मतदारांना? पिंपळगाव हे गाव जे आहे हे बैलगाड्याची पंढरी म्हणून या गावाची ओळख आहे आणि ह्या गावामध्ये बैलगाड्या मालकांची संख्या खूप मोठी आहे. तसेच आमचं काकांचं असेल किंवा आमचं असेल खूप मोठा गोतावळा ह्या गावामध्ये आहे. नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत. त्यामुळं या गावचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी आव्हान करण्यापेक्षा निवडणूकच त्यांनी हातात घेतलेली आहे, गाडी मालकांनी आणि आमच्या नातेवाईकांनी. त्याच्यामुळं प्रचंड मताधिक्याने दोन्ही उमेदवार ह्या गावातून मताधिक्य घेतील याची मला खात्री आहे. या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत. आता काय सांगाल, हे जे उमेदवार आता तुमच्यापर्यंत आलेले आहेत, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या यांच्याबद्दल? हे जर पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं गेले 40 वर्ष झालं आपले वळसे पाटील यांनी तालुक्याचा फार मोठा कायापालट केलेला आहे. नाही तर 40 वर्षापूर्वीचं मी साक्षी आहे. 40 वर्षापासून इथं जे काय बिलकुल काय कमी नाही. आमच्या कामठेमाळ्यासाठी 2 वेळा डांबरीकरण केलं. सहा मंडप मला मोठा आहे. आता 35 लाख रुपये पुन्हा दुसरे सहा मंडपासाठी दिलेले आहेत. म्हणजे इथं इतका विकास केलेला आहे आणि त्यामध्ये ना खऱ्या अर्थाने मताची देखील फार मोठे श्रेय आहे. कारण साहेबांनी त्यांना ताकद दिली, त्यांनी हे सगळ्या कामं केलेली आहेत आणि इथं मला वाटत नाही दुसरं कोणालाही इथं मत मिळेल म्हणून. का जिद्दीने आणि पहिल्यापासून कट्टर आहे आम्ही आणि हे विष्णू काकांना देखील माहिती आहे आणि शिवाजीरावला देखील माहीत नव्हतं. म्हणून या ठिकाणी ना काही फरक पडणार नाही. प्रचंड मताने ना इथं कोणताही उमेदवार उभे राहिला तरी उपयोग होणार नाही. कार्यपाहतं माणूस आणि या दृष्टीने मी देखील कार्यकर्ता होतो, पण हरिभक्त पारायण म्हणून झाल्यानंतर मी थोडा बदल केला, परंतु निष्ठा मात्र त्याच पक्षावर राहील. म्हणून हे दोन्ही कॅन्डिडेट प्रचंड मतांनी विजयी होतील आणि माझ्या शुभेच्छा देखील पुढच्या वाटचालीला द्याल. नक्कीच. पिंपळगाव गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य जे आहेत माथाजी पोखरकर हे आपल्यासोबत आहेत. हे सध्या ह्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. एक प्रकारची ताकद आता ह्या दोन्ही उमेदवारांना पिंपळगावातून मिळालेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही यांच्या प्रचाराचं नियोजन केले, कशा पद्धतीने तुम्हाला त्या विजयापर्यंत पोहोचवण्याचं गणित तुम्ही आखलेलं आहे? आता आपण पिंपळगावमध्ये कामठेमाळा या वस्तीमध्ये आहोत. तर कामठेमाळा ही वस्ती आवसरी आणि पिंपळगाव या 2 गावांच्या सीमेवरती आहे. त्यामुळं नाही म्हटलं तरी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेली वस्ती आणि वळसे पाटील साहेब राजकारणामध्ये येण्यापूर्वी या मळ्यामध्ये येण्यासाठी साधा मातीचा सुद्धा रस्ता नव्हता. वळसे पाटील साहेब आल्यानंतर आज डांबरी रस्त्याने आपण इथपर्यंत येतो आहे. त्यानंतर इथं सर्वांचं श्रद्धास्थान कानिफनाथ मंदिर आहे की ज्याच्यावरती सगळ्या लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे. त्या मंदिराकडे जाण्यासाठी देखील रस्ता नव्हता आणि ह्या 2 गावांची शिवा आहे ही नकाशात होती, परंतु रस्ता मात्र अस्तित्वात नव्हता. तर आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद सदस्य असताना तो आपण कच्च्या स्वरूपामध्ये रस्ता त्या ठिकाणी तयार केला आणि आता वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी डांबरीकरणासाठी त्या रस्त्यावरती पडला आहे. त्यामुळं जे श्रद्धास्थान आहे त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी चारही बाजूंनी डांबरी रस्त्यानेच लोक त्या ठिकाणी जाणार आहेत. शिवाय रस्त्याला लाईटची व्यवस्था झालेली आहे आणि जे कानिफनाथाचं जे श्रद्धास्थान आहे तिथं सभामंडपाची यांची मागणी होती. यापूर्वी साहेबांच्या माध्यमातून 5 लाख रुपये देऊन आणि ग्रामस्थांनी काही पैसे टाकून एक सभामंडप छान बांधला, परंतु आता तिथं भव्यदिव्य सभामंडपाची मागणी होती. त्या सभामंडपासाठी देखील वळसे पाटील साहेबांनी जवळजवळ 35 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता इथूनच फक्त 1 किलोमीटरवरती इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेज आहे का ज्या डिप्लोमा कॉलेजचा फायदा संपूर्ण तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना होतो का जिथं कोणालाही वशिल्यावर ॲडमिशन घ्यायची गरज नाही. मेरिटनुसार सर्वसामान्य गरिबाच्या मुलाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. अगदी जो विरोधक आहे ज्यांनी कधी वळसे पाटील साहेबांना मतदानसुद्धा केलं नाही त्यांच्यासुद्धा मुलांना इथं शिक्षणाची सोय झालेली आहे. एवढा मोठा विकास हा केवळ वळसे पाटील साहेबांमुळे झाला आहे. आणि आता ही जी पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तसं पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समिती ही विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या संस्था आहेत आणि वळसे पाटील साहेबांनी आदरणीय विष्णू काका हिंगे पाटील की ज्यांनी गेली 40 वर्ष साहेबांशी एकनिष्ठतेने काम केले, जिल्हा दूध संघावरती काम केले, पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले, एक कार्यक्षम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे. आणि त्याचप्रमाणे शिवाजीराव संपतराव निघोट हे निघोटवाडी
गावचे सरपंच म्हणून त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे काम केले. निगोटवाडीच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार कार्यक्षम, अभ्यासू आणि विकासाची तळमळ असलेले उमेदवार साहेबांनी दिलेत. त्यामुळं सगळी जनता त्यांच्यावरती विश्वास ठेवून, वळसे पाटील साहेबांवरती विश्वास ठेवून आदरणीय विष्णुकाका हिंगे आणि शिवाजी संपतराव निघोट या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून देणार आहेत. हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. कामाचा डोंगर सांगितला, तर तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, त्याचबरोबर काकाही राजकारणात खूप वर्ष आहेत, त्याचप्रमाणे शिवाजी संपत. पण कुठंतरी लोक असं म्हणतात की नवीन चेहरा विकासाचा तुम्ही डोंगर सांगितला, हे नवीन चेहरा म्हणणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगा? नवीन चेहरा म्हणण्यापेक्षा ज्याला राजकारणाचा अजिबात अभ्यास नाही, प्रशासनाचा अभ्यास नाही, असा चेहरा देऊन तो 5 वर्ष शिकण्यातच जातील, तो कुठलंच काम करू शकत नाही. परंतु काकांना गेली 40 वर्षाचा प्रशासनाचा अभ्यास आहे. शिवाजी संपत निगोटरे यांनी सरपंच म्हणून काम केले. आता मी सुद्धा सरपंच म्हणून काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य झालो, म्हणून या मतदारसंघामध्ये सुमारे 40 कोटी रुपयाची कामं करू शकलो. त्यामुळे विकास करायचा असेल तर अनुभव असलेलेच व्यक्ती पाहिजेत, ज्यांना प्रशासनाचा अभ्यास आहे, समाजाची नाळ माहिती आहे आणि कोणती कामं करायची याची जाण असलेली व्यक्ती असणं गरजेचं आहे. त्यामुळे नवीन चेहरा याने सुरुवातीला गावापासून काम केलं पाहिजे. डायरेक्ट जिल्हा परिषद उडी मागून उपयोग नाही आहे. ज्यांना खरोखर राजकारणाचं अवगत आहे, विकासाचं ज्ञान आहे, अशीच लोकं पाहिजे. म्हणून वळसे पाटील साहेबांनी हे उमेदवार अतिशय निरखून त्या ठिकाणी दिलेत. आता मी सुद्धा जिल्हा परिषद इच्छुक होतो, पण माझ्यापेक्षाही काकाचं कर्तृत्व मोठं आहे. त्यामुळे काकांना जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या बाबतीत आम्ही खूप आनंदी आहोत, समाधानी आहोत आणि काकांचं पूर्ण ताकदीने आमचं गाव त्या ठिकाणी काम करतं. थोडक्यात सांगा आणि तुमचं नाव सांगा बरं. मी अरुण बांगर, बरं, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माणसं. काय वाटतं तुम्हाला हे उमेदवारांबाबत? उमेदवार अतिशय चांगले आहेत, अनुभवी आहेत, प्रशासनावर पकड असणारे आहेत आणि विकास कामाच्या दृष्टीने देखील वळसे पाटलांचे विकास कामं गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं पिंपळगावमधले बहुतांशी मतदार जास्तीत जास्त लीड दोन्ही उमेदवाराला या ठिकाणाहून देतील. ठीक आहे. सगळे तुम्ही आज प्रचारात फिरत होते, तुम्ही पुढं आणणार आहात, किती आघाडी देणार काय? नाही आता उच्चांकी मताधिक्य गावामधून त्यांना देऊ आम्ही. नक्की आघाडी राहील त्यांना. आघाडी 100% राहील. सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं. सर्व कार्यकर्ते आणि मतदारांनी पण ठरवले. कारण आता बैलगाड्याची पंढरी म्हणून आमच्या गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे आणि बैलगाडा क्षेत्रातलाच उमेदवार साहेबांनी पंचायत समितीला दिल्यामुळं शिवाजी शेठ निगोट हे बैलगाडा क्षेत्रात कामास आहे आणि आमच्या गावामध्ये असंख्य बैलगाडा मालक त्यांच्या पाठीमागं आहे आणि काका देखील कात्रज संघाचा चेअरमन म्हणून त्यांनी काम केले, पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केले. काकांचा सुद्धा परिचय गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संघामध्ये आमच्या गावची 2-3 मुलांना देखील काकांनी कामाला देखील लावले. त्यामुळं गावचे कार्यकर्ते असो, मतदार असो, दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं आहे. ठीक आहे. तुमचं नाव सांगा. निलेश पोखरकर, राष्ट्रवादीचा अध्यक्ष, युवक अध्यक्ष पिंपळगावचं. बरं, आता हे जे उमेदवार फिरतात ते आता कशा पद्धतीचा प्रतिसाद राहील गावातून? तुम्ही गावात राहता, काय सांगा? प्रतिसाद चांगला राहील. मतदारच त्यांना तोंडावर सांगतात का 100% तुमच्या मागे आहे आम्ही म्हणून. कारण साहेबांचा विकास पाहून त्यांना स्पष्ट सांगितलेले का मतदारांनी का आम्ही 100% तुमच्या मागं आहोत आणि नक्की लीड घेणार ती. नक्कीच या ठिकाणी असणारे दूध उत्पादक शेतकरी असतील, त्यामुळे कुठेतरी विष्णू काका हिंगे यांचा या ठिकाणी जनसंपर्क आहे. त्याचबरोबर शिवाजी निगोट यांचा बैलगाडा क्षेत्रामध्ये असणारा संपर्क हाही या ठिकाणी कामं येणार आहे. त्याचबरोबर दिलीपरावजी वळसे पाटील यांनी ह्या पिंपळगावामध्ये केलेली असंख्य कामं, त्यामुळे कुठेतरी मतदार हा यावेळी ह्या उमेदवारांमागे उभा राहील असं या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, पिंपळगाव.